या वाड्याची धाकटी सून नंदिता. आता हिच्याबद्दल काय सांगू तुला? सांगायला कशाला पाहिजे, दिसतंय ते. तुला भारी मंगळसूत्र आहे का तुझं? तसंच धर. किती तोळ्याचं आहे का? तुला काय करायचंय आता? मी काय चोरून न्याली का? सासूला असं बोलायचं शिकवलं बाय बान. आवाज खाली. मानानं मोठे असतात त्यांच्या समोर आवाज वर करून बोलायचं नसतं कधी. अगं जाऊन दे, सोडून दे ना. या घरात रानात थोरलाय हे लक्षात ठेव. ताई साहेब चला बघू वर, चला मागणं बघू काय असेल तर. चला चला चला. कोण तू, रुपा का फुपा? 4 दिवस आसरा दिलाय तर हिथं वस्त्रीवर गप गुमान पडून राहायचा. जास्ती नाटक केली तर वळकटी सकट रस्त्यावर. जरा जादा सानी दिसते ही. हाय ठिंगणी, पण लय तिड आहे तिच्या अंगात. हिच्यापासून जरा जपून राहा. अरे असली लय तिडा सोडवलं त्या रूपानं. वाडांना जबराबर का? अगं आज ओसरीवर आसरा घेतलाय, उद्या या वाड्याची मालकी नसणारच तू. बघू की तुला मालक बनणं जमतंय की नाही ते. अगं जो कधी संपत नाही तो संपतराव आहे मी, बघच तू. आणि हा सगळ्यांसमोर जरा जरा मला आऊजाऊ करत जा. बघू ध्यानात राहिलं तर. प्रतापराव, हमारी मांगे, हमारी मांगे. प्रतापराव, काय म्हणणं आहे तुमचं? गोरगरिबांना फसवणे हे सोपं वाटतंय राजकारणी लोकांनी, पण या टायमाला आम्ही असं होऊ देणार नाही. आज कोर्टाने जमीन देऊ नये अशी आमची मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला आमच्या पैशाशी मतलब आहे. जमीन मिळू दे ना नाही मिळू दे, आम्हाला आमचा पैसा पाहिजे. जोपर्यंत आमचा पैसा मिळत नाही आम्ही पेटवून देऊ सगळं. तुमच्या काय मागण्या आहेत? जामीन मिळाला तर आरोपी तपासावर दबाव आणू शकतात. वकील साहेब तुमचं यावर काय मत आहे? आरोपींना या ठिकाणी जर जामीन मंजूर झाला तर आरोपी परदेशात जाऊ शकतील. त्याचबरोबर पैशाची हमी जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत आरोपींना जामीन मंजूर होऊ नये यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आताच आपण वकील साहेबांचं मत ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर निषेध करणाऱ्यांच्या काय मागण्या आहेत हेही आपल्याला समजलेलं आहे. प्रतापराव गायकवाडांची मुलं या ठिकाणी आलेत. पटकन सगळ्यांनी चला. बंद करा ते कॅमेरा. ओ काका बंद करा ते. अहो साहेब आमच्या पैशाचं काय झालं? हो आमच्याकडे पैसे नाहीत आणि आपण 1 रुपया बी खाल्ला नाही. ओरडून बोलणं म्हणजे खरं वाटतंय असं नाही. जोर आमचे पैसे मिळत नाहीत तोर जामीन सुद्धा मिळणार नाही. बघतोस कोर्ट कसं जामीन देते ते. पैशाच्या जोरावर तुम्ही मोठी माणसं सुटता, आमच्यासारख्या गरीब असली देशोदोडीला लावता. कुठे भेटणारी पाप? राणा अरे माणसं घोळ घालणार नाहीत ना. आज 1 नंबर जेवण बनवूया बघा. होय आज साहेब बी सुटून येणार आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून धड नीट जेवण केलेलं नाही आणि कोण नीट जेवलं बी नाही. आज गोड काहीतरी बनवूया. तर तुम्हीच सांगा काय बनवायचं. शिरा बनवायच्या काय पुरणपोळ्या काय बासुंदी बनवूया? शिरा बनवूया. बासुंदी बी बनवूया की. माझ्या रानाला बी लई खाऊशी वाटते बासुंदी. मला पण बासुंदी लई खाऊ वाटते गोदक्का. फुकट्यास ते समज गोडच लागतंय. फुकटा माझा रक्ताचा भाऊ आहे आब्या. हे घर माझं पण आहे, इसरलीस काय? कुत्त आता इथं काय नाही तुझं. कोण म्हणलं? मी. आणि आता साहेब आल्यावर कळेलच तुला.
तुला कळल का मला कळल? कुणाला काय कळायचं ते कळल. तू बासुंदी बनव. रूपाला बी लई खाऊ वाटती बासुंदी. माझ्या हातात असतं तर तुला पाणी बी दिलं नसतं. तुझ्या संकट बोलण्यात काहीच अर्थ नाही. सुनबाई, तूच एकटी ह्या घरात हुशार. तू देणारच की नाही तुझ्या या सासऱ्याला बासुंदी? हो. बघितलं, ह्याला म्हणायचं चांगुलपणा. सुनबाई, तू अशीच चांगली राहा. आता तुम्ही जर इथेच बोलत बसलात तर आम्ही बासुंदी कशी बनवणार? ठीक आहे, ठीक आहे. तू बासुंदी बनव आणि वर पुरी बी. आज आबा येणार तेव्हा बासुंदी पुरीचा बार उडालाच पाहिजे. येतो मी. कशाला ही ब्याद परत आल्या कुणास ठाऊ. हो का, तुम्ही नका एवढा विचार करू. साहेब सुटून आला आणि ह्याला बघितलं तर काय म्हणतील कुणास ठाव. हो, मलाही त्याचीच काळजी वाटते. घरात सगळे आबांची लई वाट बघायला लागले वकील साहेब. नाही, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, सगळे पेपर मी जमवलेत. आता एकदा सुनावणी सुरू झाली की लगेच आपण जामिनासाठीचा अर्ज दाखल करू. वकील साहेब, आबा लवकरात लवकर सुटीला असं काहीतरी बघा. वय वय, बाकी ते काय केस बीस आहे ते सगळं आपण नंतर खेळूया. वय. हो हो. किती वेळात तू जामीन मिळायला? फार नाही. एकदा का पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं की लगेच आपण जामिनासाठीचा अर्ज करून टाकू. चल. आमची खालची पोलीस स्टेशनची रात्र व्यवस्थित गेली. काय इन्स्पेक्टर साहेब? पुन्हा बाप, अरे जे झालं त्याला आपण काय करणार? बर, जोंधळ्यांचं काय झालं? बाबा त्यांचा फोनच लागणं झालाय. बर, त्यांचं नंतर बघू. घरातली समती कशी आहेत? समजा नीट आहे. आबा, वकील साहेबांनी जामिनाचे समजे पेपर तयार केलेत. आता काय बी अडचण नाही बघा. हो, म्हणजे आता जामिनाला काहीच अडचण येणार नाही. बर, बाकी समजा कसं आहे? सगळे एकदम व्यवस्थित आहे बघा आबा. बस तुम्ही घरी लवकर याची वाट बघायला सगळी. देव कुराण तसंच हो. आबा असंच होणार. अहो, समजा गाव तुमच्या बरोबर आहे बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. होय आबा. होय, काळजीचं काय कारण नाही. आणि जामीन मिळवायला सुद्धा अडचण येणार नाही. आबा, आज संकटच घराला जायचं बघा. होय. बरोबर, चला. सुनावणीला उशीर होईल. चला. काय साहेब, काय वाटतंय तुम्हासनी? साहेब घरी येतील, मिळेल त्यासनी जामीन. मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, आपल्याला काय करायचंय? अब्रूचा डॉल बी तर वाजलाय नव्ह. आपल्या मनात जे होतं ते तर झालंच आहे की. वय वय, पर ताई साहेब तुम्ही काय बी म्हणा बघा, तुमच्या मम्मीचा अपमान का नाही कणभर झालाय, और साहेबांचा अपमान ढीगभर झालाय बघा. असंच होत असतंय. आम्हा जाधवांच्या नादी लागलं का नाही चंदे की असंच होत असतंय. तू बी जरा सावध राहा. आजकाल तुझी बी जीभ लई चुरू चुरू चालत्या. म्हणजे तुम्ही मला बी जेलात पाठवणार आहेसा काय? अहो, मी कसला बी घोटाळा केला नाही म्हणलं. अहो खरंच ताई साहेब, मी कसला बी घोटाळा नाही केलाय. घोटाळा करायची अवकात बी नाही ग तुझी. आम्ही हसलो ते आमच्या मम्मीचं बोलणं आठवून. कसलं बोलणं? आमची मम्मी म्हणली होती खरं. वरडून वरडून सांगितलंय की विश्वास बसतोय माणसासनी. आता बघ, तुला बी वाटायला लागलं का नाही मामंजींनी घोटाळा केलाय ते? अहो नाही ताई साहेब, ते मी माझ्याबद्दल सांगत होते तुम्हासनी. परत तुम्हासनी सांगू,
खऱ्या घोटाळे बास तर तुम्ही आहेसा. एक दिवस तुम्ही बी जाणार बघा जेलात. वय आमचा अपमान केला की काय होतं ते आत्ताच सांगितलं ना. जायचंय झेलात? नाही हो, जेलात गेल्यावर तुमची पाठ राखून कोण करणार? आता जर आगाऊपणानं बोलले असते याद राख. तुम्ही दोघे वा इकडं. अरे वा इकडं म्हणलं ना. अरे वा ना इकडं. हायला भारी आहे या. लोक झाप मिळेल या. फोटो काढायचं काय काम नाही. ह्यो काय राणीचा बाग वाटला का काय तुला? तू का स्वतःला राणी समजते की काय? हा, तोंडाकडे बघून असं काय वाटत नाही मला. मस्त काय कुठून आणलं? तरी बाजूला बाजूला. माझ्या ताईसाहेबांचा अपमान करायचं काही काम नाही. माझ्या ताईसाहेबांचा अपमान केला तर जेलात जावं लागतं. जेलात. वय जेलात? आणि म्या खुळी झाली काय तू? ये रूपाच्या जेलात कित्येक लोक काय झालं आजवर. ताईसाहेब रूपाच्या म्हण. चंदे तू न ग मानावर घेऊ. असत्यात काय काय खुळी. रूपाच्या म्हणजे माझ्या रूपाच्या. सोड गा, तुला काय कळणार आहे. असतात काय काय खानदानी खोळी. खानदानी खुळी. ए आमच्या खानदानावर जायचं काय काम नाही. आता सांगून ठेवतो याचा परिणाम लई वाईट होत्याल. ही रूपा असल्या धमक्यांना भीक घालत नाही म्हणलं. बाकी मस्त खोली तुझी एकदम. आम्हाला पण एकदम अशीच खोली हवी बघ. त्यासाठी खानदानीपणा लागतोय. तुझ्यासारखी 56 खानदान या रूपाच्या पुढे मागे गोंडा गोळतात. चंदे या काकासनी बी का नाही कुठं कोण गावतंय खुनास ठाव. आता 4 दिवस आसरा मिळालाय तर जरा समाधानानं राहावं तर तसं नाही. माणसं उगा लई मोठमोठी स्वप्न बघतात बघ. आता मामांजी आलं का नाही की या दोघांची बी उचल बांगडी होणार आहे हे माहित नाही असते. ताईसाहेब ती रूपा का नाही एकदम 0 रुपये बघा. पहिली काकी एकदम भारी होती बघा. तिला तर मराठी बी येत नव्हतं. ही लई चुरू बोलत्या. सावध राहावं काय. चंदे असल्या 56 बघितल्यात गामी. ही नंदिता कुणाला बी घाबरत नसती. ध्यानात ठेवायचं. नाही हिला धक्के मारून वाड्या बाहेर काढलं तर नाव बदल आमचं. बोंबला आता. कपाळ बडवायला काय झालं ग तुला? अहो ताईसाहेब तुम्हाला कितीदा सांगितलं ते नाव बदलायच्या गोष्टी करत जाऊ नका तरी मी तेच. मला तर आता लई काळजी वाटायला बघा. ताईसाहेब तुम्ही का नाही माझ्यासाठी ताईसाहेब 0 म्हणल्यास तू आमासनी. अहो तसं नाही म्हणजे कोणत्या बी गोष्टीच्या पुढे 0 लावला का नाही की त्याची किंमत वाढतीया. म्हणून तुम्ही माझ्यासाठी ताईसाहेब 0 म्हणजे सांगते 1000च्या पुढे 1 0 लावला की किती होतात? 10,000. 10,000च्या पुढे 1 0 लावला की किती होतात? 1 लाख. अहो ताईसाहेब लाखात 1 खायचा तुम्ही. माझ्या ताईसाहेब 0. आणि रूपा 0 रुपा. कधी येणार आहेत साहेब? येणार की आता कोर्टात सुनावणी चालू असणार. जामीन मिळाला की साहेब घरीच की.
जाताना पोलिसांच्या गाडीत गेलं, येताना मात्र जंगी स्वागत करायचं बघा साहेबांचं. करायचं म्हणजे करायचं, साहेबांनी वाजत गाजत घ्यायचं बघा. हे भाड्या ते हलकी मला सांगितलंस ना, या लागला की मग झालं. अंजली, साहेब कवा येणार ग? येतील. एकदा का कोर्टाने जामीन मंजूर केला ना की लवकर येतील. कधी एकदा माझा भाऊ येतोय आणि मी त्याला भेटतोय असं झालंय मला. पण काय कोर्ट कचेऱ्यांचं काय खरं नसतं बघा. कधी कुठली केस कुणावर कशी उलटल काय सांगता येत नाही. तू काय आमच्या वाईटावरच उठलायस काय? उगा अपशकून करू नकस. मी अपशकून करतोय? उलट माझ्या भावाची कधी एकदा गळाभेट करतोय असं झालंय मला. गोदाक्का, तुम्ही काही काळजी करू नका. सूरज भाऊजी आणि राणाजी आबांना आणायला गेलेत ना, मग आबा नक्की येतील. वा 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 वा, एकदम भारी काम केलंस बघ. चहा म्हणजे अमृत आमच्यासाठी. खुश आहे मी तुझ्यावर. तुला कामाला ठेवतो आमच्यात. अगं म्हणजे मुंबईच्या घरात. तुझ्यावर लय खुश आहे रूपा. सकाळीच म्हणत होती मुंबईला जाताना घेऊन जाऊ राधाला. पाहिजे तेवढा पगार. नाही, हे घर सोडून मी कुठे बी जाणार नाही. राहिलं बळजबरी कोणी केल्या? मला एक कळ ना, 1 रुपया बी न खाता तुमचं साहेब जेलात गेलंच कसं? आता ते कसे गेले यापेक्षा ते परत येण्याबद्दल बोलूया का आपण? अगदी खरं बोलली संजली. मनात चांगला विचार केला की चांगलंच घडतं बघ. पर कवा? हे बघा गोदाक्का, आता कोर्टाच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या आणि आबांचा जामीन मंजूर झाला ना की आबा आजच घरी येतील. अगं येणारच गोदाक्का. टीव्हीवर बघून कळल माझा भाऊ कधी येणार ते. थांबा आताच सांगतो तुला. ब्रेकिंग न्यूज. आत्ताच एक बातमी समजतीये. बातमी आहे प्रतापराव गायकवाड यांच्या जामिनाची. भ्रष्टाचार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाड यांना अटक करण्यात आली होती आणि आज जामीन अर्जावर सुनावणी होती आणि त्याचा निकाल आता समोर येतोय. हा निकाल आहे जामीन नामंजूर असल्याचा. खरं तर जामीन मिळणार असं वाटत असताना जामीन नामंजूर होणं हा सत्ताधारी पक्षाला आणि प्रतापराव गायकवाडांना मोठा धक्का आहे. आता जाणून घेऊयात कोर्टाबाहेर काय परिस्थिती आहे. अरे देवा, सगळं उलटच झालं की. अंजली, असं कसं झालं ग? वहिनी, अहो आम्हाला फोन आलता की साहेबांचा जामीन नामंजूर झालाय म्हणून. हे खरं आहे का? होय, खरं आहे. चुकीचा निकाल आहे बघा. आत्ता जातो आणि शब्देशनी गोळा करतो. बघतो जामीन कसा मिळत नाही ते. नाहीतर काय, चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायची ही कुठली पद्धत? नाही आता आंदोलन करायलाच लागतं. नाही भाऊजी, थांबा. असं करून नाही चालणार. आपण सगळ्यांनी शांत राहायला हवं. अहो असं कसं शांत राहू? जे घडते ते चुकीचंच घडते. हो, पण राणाजी येईपर्यंत आपण थांबूया. ते आले की खरं काय ते कळेल आपल्याला. तोपर्यंत आपण जरा शांत राहूया. नाही नाही, कसं बी करून साहेब आज घरी आलंच पाहिजेत. हो, आबा नक्की येतील. पण प्लीज
राणाजी येईपर्यंत आपण थांबूया.